नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं, पवारांनी कोणता संदर्भ लावला हे सांगावं, संभाजीराजेंचे छत्रपतींना सवाल। कोणतंही वक्तव्य करण्यापूर्वी अभ्यास करणं महत्त्वाचं, वाद निर्माण करणारी वक्तव्य टाळा, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। संभाजी महाराजांबाबतचं अजित पवारांचं वक्तव्य आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अजित पवारांनी त्वरित माफी मागावी, मंत्री गिरीश महाजनांची मागणी। बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानासमोर भाजपचं आंदोलन, अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत केला निषेध। नाशिकमध्ये अजित पवारांविरोधात भाजपचं आंदोलन, आमदार देवयानी फरांदे, तुषार भोसले आंदोलनात सहभागी, पवारांविरोधी जोरदार घोषणाबाजी। पुण्यातील खंडोजीबाबा चौकात अजित पवारांविरोधात भाजपचं आंदोलन, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू। संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंची माहिती, महाराजांच्या साहित्यात शंभू महादेव आणि भवानी मातेचा उल्लेख असल्याचीही माहिती। छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना पाकिस्तानात कधी पाठवणार, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांचा भाजपला सवाल, अजित पवारांनी केलेले वक्तव्य बेताल ठरत नसल्याची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या मुंबईतल्या देवगिरी बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ, अजित पवारांविरोधात भाजप आंदोलनाच्या तयारीत। तीन पक्षाचं सरकार असताना ठाकरे काँग्रेस पुढे माथा टेकवत होते, भाजप अध्यक्ष जेपी नड्डांची उद्धव ठाकरेंवर टीका, महाविकास आघाडी सरकारने दलाली आणि कमिशनखोरी केली, नड्डांचं टीकास्त्र। नरेंद्र देवेंद्र यांच्या डबल इंजिनने महाराष्ट्राचा विकास, जेपी नड्डांचं चंद्रपुरात वक्तव्य, मुख्यमंत्री शिंदेंचं नाव घेणं टाळल्याची चर्चा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांच्या दौरा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची नड्डांच्या दौऱ्यावर टीका, येतच आहात तर औरंगाबादच्या समस्याही जाणून घेण्याचा दिला सल्ला। ठाकरे गट राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलाय, गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, उद्धव ठाकरे भूमिकाच घेत नसल्याचीही टीका। जेपी नड्डांच्या हस्ते चंद्रपुरातून भाजपच्या मिशन 144चा शुभारंभ, गेल्या लोकसभेत पराभूत झालेल्या मतदारसंघावर विशेष लक्ष। लोकसभा निवडणुकीसाठी सुधीर मुनगंटीवारांना उतरवण्याची भाजपची रणनीती, नड्डांच्या सभेमध्ये दाखवली मुनगंटीवारांची चित्रफीत। गेल्या वेळी चंद्रपूर लोकसभा जिंकू शकलो नाही याची खंत, मात्र यावेळी चंद्रपूर लोकसभा जिंकायची आहे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। प्रकृती बिघडल्यामुळे फडणवीसांची सभेला गैरहजेरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मराठवाड्यात होणाऱ्या जेपी नड्डांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पंकजा मुंडेंचं नाव नाही, भाजपच्या राष्ट्रीय सचिव असूनही पंकजा यांना निमंत्रण नाही। लोकसभेच्या मराठवाड्यातील 8ही जागा लढवणार, भागवत कराडांचं वक्तव्य, भाजपच्या दाव्यानंतर शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। मराठवाड्यामध्ये होणाऱ्या जेपी नड्डांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पंकजा मुंडेंचं नाव नाहीये। लोकसभेच्या मराठवाड्यातील 8ही जागा लढवणार, भागवत कराड यांचं वक्तव्य। भाजपच्या मिशन 145 वरून संजय राऊतांची शिंदे गटावर टीका, भाजपचे 145 आमदार असतील तर शिंदे गट धुणीभांडी करेल का, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। राऊतांना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत धुणीभांडी करण्याचा अनुभव आला असेल, संजय गायकवाड यांचं राऊतांना प्रत्युत्तर। संजय राऊत म्हणजे विटलेली भाजी आणि कढी, भाजी विटली की ती टाकून द्यावी लागते, केंद्रीय मंत्री भागवत कराडांचा हल्लाबोल। राज्यातील असंवैधानिक शिंदे भाजप सरकार सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पडणार, कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागणार, अंबादास दानवेंनी व्यक्त केला विश्वास। एकनाथ खडसेंनी सरकार पाडून दाखवावं आणि स्वतः मंत्री व्हावं, गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना आव्हान। सुशांत सिंगचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जातानाचा रूपकुमार यांचा व्हिडिओ, नितेश राणेंकडून ट्विट, आता काही खैर नाही, राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। किती बोला मंत्रिपद मिळणार नाही, विनायक राऊतांचा टोला, अंकुश राणेंप्रकरणी नारायण राणेंची नार्को टेस्ट करा अशी केली मागणी। राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही तोडण्याची यात्रा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची टीका, पहिले काँग्रेस जोडा, राहुल गांधींवर टीकास्त्र। केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्य आणि घटनेला धरूनच नोटबंदी विरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल।
नोटबंदीवर टीका करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कायद्याच्या चाबकाने समज दिली. नोटबंदीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. राज्यातील माठच्या डॉक्टरांनी मागण्यांसंदर्भात समोरासमोर येऊन बोलावं, संप मागे घ्यावा. मंत्री गिरीश महाजन यांचं आंदोलक डॉक्टरांना आवाहन. डॉक्टरांच्या माठ संघटनेचं कामबंद आंदोलन. मुंबईतील जेजे आणि नायर रुग्णालयातील डॉक्टर्स आंदोलनात सहभागी. रिक्त पदांची भरती, प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर आक्रमक. पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरही आजच्या संपात सहभागी. रुग्णसेवेवर परिणाम. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील 110 डॉक्टर संपावर. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांचा संप. सोलापुरात निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी माठ संघटनेचं आंदोलन. शासकीय आणि महाविद्यालय निवासी डॉक्टरांकडून निदर्शनं. ठाण्यात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महावितरण अदानींकडे देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध. राज्यात आजपासून पोलीस भरती. 14,000 जागांसाठी होणार भरती प्रक्रिया. नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. 179 जागांसाठी पार पडते भरती. 179 जागांसाठी जवळपास 21,000 उमेदवारांचे अर्ज. सिंधुदुर्गमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. शिपाई चालक पदाच्या 22 जागांसाठी 2,126 अर्ज. पालघरच्या डहाणू तालुक्यातील तलाठ्याच्या भरत्या रखडल्यानं 12 तलाठ्यांकडे तब्बल 182 महसूल गावांचा कारभार. तुनिशा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिजान खान जामिनासाठी अर्ज करणार. सध्या शिजान न्यायालयीन कोठडीत. तुनिशाला बुरख्याची सक्ती नव्हती. शिजानची बहीण फलकनाज हिने तुनिशाची आई वनिता शर्मा यांचे आरोप फेटाळले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना 12 जानेवारीला परळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची ईडी कार्यालयात हजेरी. जामिनानंतर 2 महिने ईडी कार्यालयात हजर राहण्याचे कोर्टाचे निर्देश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्येला जाण्याची शक्यता. सर्व आमदार, खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांसह अयोध्येला जात शरयू नदी किनारी मुख्यमंत्री महाआरती करणार असल्याची माहिती. निवडणुकीत पडल्यावर मी पण सुधारलो, बेटा ठीक से चल नहीं तो फिर से ऍक्सिडेंट हो जाएगा. गुलाबराव पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला. शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते शहाजी पाटील आता नवीन रूपात. पंचकर्म क्रियेतून 8 दिवसात केलं 9 किलो वजन कमी. पुण्याच्या दौंड तालुक्यातील करकुंब येथील सेवापूर्ती झालेल्या शिक्षकाची घोड्यावरून मिरवणूक. विद्यार्थ्यांनी वाजत गाजत काढली लाडक्या शिक्षकाची मिरवणूक. नाशिकच्या परभणीत अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं उपोषण. नुकसान झालेल्या 21 गावांना त्वरित अतिवृष्टी अनुदान जाहीर करण्याची मागणी. लाभजिहाद धर्मांतर महापुरुषांच्या अवमानाविरोधात बुलढाण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा. महामोर्चानंतर सभेचं आयोजन. विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघावरून रस्सीखेच. राष्ट्रवादीकडील अमरावतीची जागा काँग्रेसने मागितली. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात उमेदवारीसाठी विद्यमान आमदार विक्रम काळेंऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी. राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रदीप साळुंकेंचं जयंत पाटलांना पत्र. मद्यधुंद चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी धरणात. पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरणातील घटना. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तिरणा कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ समूहाला दिला ताबा. इगतपुरीच्या तळेगाव शिवारातील कपारेश्वर महादेव येथे बिबट्याचा मुक्तसंचार कॅमेऱ्यात कैद. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नवी मुंबईत सायकल ट्रॅकचं काम सुरू. कामादरम्यान एकही झाड तोडलं नसल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. सर्व परवानग्या घेऊनच काम केल्याचा मनपा अधिकाऱ्यांचा दावा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकस्थळी सुरक्षेत वाढ. पुण्यातील भिडेवाडा स्मारकासंदर्भात आज होणार महत्वाची बैठक. कुडाळ येथे टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीची तातडीची बैठक. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेलं काम आणि टोलमुक्तीबाबत बैठकीत चर्चा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नायगावजवळ रेल्वे ब्रिजखाली अडकला ट्रक अडकल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी. किनवट तालुक्यातील इस्लामपूरमध्ये पिस्तूल घेऊन दहशत माजवणारे अटकेत. आरोपीवर इस्लामपूर पोलिसांकडून कारवाई. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचं नुकसान. तर तूर पिकावर रोग पडल्याने पिके सुकली. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आज नवरात्रोत्सवानिमित्त मुरली अलंकार पूजा. बासरी वाजवतानाचा साकारला देखावा. रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात. 4 डझन आंब्याच्या पेटीला 20,000चा भाव मिळण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध बहिरम यात्रेला सुरुवात. नववर्षाच्या सुरुवातीलाच असते बहिरमची यात्रा.
अमरावतीत 3 तारखेपासून तृतीयपंथीयांच्या संमेलनाचं आयोजन. संमेलनासाठी देशभरातील तृतीयपंथी अमरावतीत दाखल होण्यास सुरुवात. जालन्यातील मंठा तालुक्यातील हिलस येथील शेतकऱ्यांनी स्वतःला घेतलं जमिनीत काढून. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा यासाठी आंदोलन. 111 दिव्यांगांनी सर केला कळसुबाईचं शिखर. नववर्षाच्या स्वागतासाठी दिव्यांग बांधव कळसुबाई शिखरावर. शैक्षणिक सहलींनी मालवण गजबजलं. 2 वर्षांनी राज्यातील सहली मालवणमध्ये दाखल. संगमनेर येथे पार पडलेल्या 3ऱ्या योगासन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पटकावला अजिंक्यपदाचा किताब. योगासन स्पर्धेत 800 खेळाडूंनी नोंदवला होता सहभाग. सोलापुरातील मंगळवेढा येथून संत चोखामेळा यांच्या जन्मभूमीपासून चोखोबा ते तुकोबा निघाली समतेची वारी. संत तुकाराम महाराजांच्या देहू गावापर्यंत जाणार वारी. बीडमधील मराठवाडा कृषी महोत्सवाची सांगता. महोत्सवात हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती. बीडमध्ये डॉक्टर मेडिकल असोसिएशनच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन. स्पर्धेत शहरातील नागरिकांचा मोठा सहभाग. बुलढाण्याच्या हिरडव स्टेट बँकेच्या मॅनेजरची हत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ. करमाळा तालुक्यातील संगोबा करमाळा मार्गावर कारला आग. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्राकडून 22 कोटींचा निधी. नाशिक मनपाला मिळणार 20 कोटी तर भगूर नगर परिषदेला 13 लाख. देवळीला कंटोन्मेंट बोर्डाला 96 लाखांचा निधी. रत्नागिरीत पोलीस भरतीला सुरुवात. 139 पदांसाठी जवळपास 8,1500 अर्ज. वाशी पोलीस दलातील चालक पदाच्या 14 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात. 14 जागांसाठी 1078 अर्ज प्राप्त. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. 2,58,351 मतदारांची नोंद. मुंबईत गेल्या 24 तासात केवळ 24 कोरोना रुग्णांची नोंद तर एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रातून 388 गावं वगळणार. विकासात्मक बंधनं लक्षात घेऊन राज्य सरकारचा निर्णय. जळगाव शहर विकासासाठी अराजकीय कृती समिती गठीत करणार. गठीत समिती विकास कामांबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करणार. जळगाव फर्स्टच्या मंचावर घेण्यात आला निर्णय. भंडाऱ्याच्या खराशी येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये बाल आनंद बाजाराचं आयोजन. बाल आनंद बाजारात विद्यार्थी आणि गावकऱ्यांचा सहभाग. गडचिरोलीत कोटगुल भागातील मोबाईल सेवा एका आठवड्यापासून ठप्प. कोटगुल येथे बीएसएनएलची टॉवर सेवा ठप्प. जळगावच्या पाटणादेवी मंदिराकडे जाण्यासाठी पूल नसल्याने भाविकांचे हाल. नदीवरील पूल बांधण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीतील हळणे बंदरात मासळीचे दर भिडले गगनाला. सुरमई आणि पापलेट 300 ते 400 रुपये किलोवर. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरीतील 117 योजनांना प्रशासकीय मान्यता. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटणार. धुळ्याच्या गोवरच्या रुग्णांची संख्या आता 66च्या वर तर 341 संशयित रुग्ण. गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार. शेकापची मराठवाड्याची मुलुक मैदानी तोफ मावळली. ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं वयाच्या 102व्या वर्षी निधन. राजस्थानमधील पालीमध्ये सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले. अपघातात 10 प्रवासी जखमी. कर्नाटकच्या शहरांमध्ये धावणार ऑलेक्ट्राच्या प्रदूषणमुक्त ई बसेस. कर्नाटकचे परिवहन मंत्री बी श्रीरामुलू यांनी ई बसला दाखवला हिरवा झेंडा. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या कार्यक्रमात पुन्हा चेंगराचेंगरी. दुर्दैवी घटनेत 3घांचा मृत्यू. काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला. पहलगाममध्ये उणे 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. दलाई लामा यांचं विधान. मेक्सिकोमधील स्युदाद जुआरेजमधील जेलवर हल्ला. 14 जणांचा मृत्यू. 24 कैदी पळाले. गुरुग्राममधील बुटांच्या फॅक्टरीला आग. भीषण आगीत कंपनीचं मोठं नुकसान. पाकिस्तानातील 633 भारतीय कैद्यांना मुक्त करा. तसंच 30 मच्छीमार आणि 22 नागरिकांना तात्काळ भारतीय दूतावासातील संपर्काची सुविधा द्या. भारताचं पाकिस्तानला आवाहन. आगामी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयचा मुंबईतील बैठकीत रोडमॅप. वर्कलोडवरून बीसीसीआय आयपीएल फ्रँचायझीशी चर्चा करणार. रोहितकडे वनडे आणि कसोटी तर हार्दिककडे T20ची जबाबदारी देण्याची शक्यता.